या व्यक्तीचे सर्व काही संपून गेले हॉस्पिटलमध्ये ठेवलेले आहे एका कागदामुळे. बघा, हा आहे जॉन. ह्याला जेव्हापासून जॉब लागला होता ना, वयाच्या 22व्या वर्षी, तेव्हापासून तो एक एक पैसा वाचवत गेला, चांगल्या प्रकारे गुंतवणूक केली. आता 20 वर्ष निघून गेले, तो 40 वर्षांचा झाला. तर लोक जितके प्रयत्न करतात पैसे वाचवण्याचे, त्यापेक्षा जास्त प्रयत्न करून शेवटी हा करोडपती बनला. $2.3 मिलियन म्हणजे जवळजवळ 25 करोड रुपये त्याने जमा केले. एवढे पैसे कमवून ठेवल्यावर त्याला वाटले, चला आता सर्व काही मिळवले. पण एके दिवशी अचानक तो बेशुद्ध पडला. त्यानंतर तो गेला हॉस्पिटलमध्ये. तिथे त्याने काही टेस्ट केल्या. टेस्टमध्ये निघाला एक भयानक आजार. डॉक्टरांनी त्याला सांगितले की तो आता फक्त 30 दिवसच जिवंत राहू शकतो. आता तर याचे पूर्ण आयुष्य चेंज झाले होते. फक्त 30 दिवसच होते याच्याकडे जगण्यास. ज्यानं हा एकटाच होता आयुष्यात, म्हणजे त्याचे दुसरे कोणीच नव्हते. परंतु त्याने खूप चांगले सक्सेस प्राप्त केले होते. आता एक असा व्यक्ती जो एकटाच आहे, त्याचं कोणीच नाहीये या जगात, आणि त्याच्याकडे खूप सारे पैसे होते आणि जगण्यासाठी फक्त 30 दिवस. तर तो काय करेल? शेवटचे 30 दिवस असे जगेल जसे की शेवटचे आहेत. तर त्यांनी सुरू केले इंग्लंडला नाश्ता करणे, फ्लाईटने जाऊन. परत त्याच दिवशी जेवण करण्यासाठी ऑस्ट्रेलियाला जायला लागला. त्याने 10 दिवसांच्या आत 3 सुपर कार खरेदी केल्या. व सर्वात वेगळे काम त्याने जे केले ते स्वतःसाठी एक लक्झरी कबर बनवली. त्याच्या बॉडीला दफन करण्यासाठी एक मोठी जागा खरेदी केली व तिथे एक अशी कबर बनवली जशी दुनियात कुठेच नाही. आता ह्याला तर पैसे खर्च करायचे होते म्हणून तो काहीही खरेदी करत होता. का तर ह्याला संपवायचे होते पैसे. जसे जसे 30वा दिवस जवळ आला, त्याच्या अकाउंटमध्ये राहिले फक्त 3 लाख रुपये. आता त्याला माहितच आहे की 1-2 दिवसात तो कधीही मरणार आहे. तर तो आरामात बेडवर झोपून राहिला. मग त्याला हॉस्पिटलमधून कॉल आला. डॉक्टरनी बोलावले की काही अर्जंट बोलायचे आहे, तू येऊन जा. तो हॉस्पिटलमध्ये गेला व डॉक्टरांनी सांगितले की त्या टेस्ट रिपोर्टमध्ये गडबडी होती. मशीनने चुकीचा रिपोर्ट दिला होता. आता यातून काय शिकले पाहिजे की वेगवेगळ्या ठिकाणी टेस्ट केली पाहिजे. एकाच टेस्टवर कधीही भरोसा नाही केला पाहिजे.